कथित तृतीयपंथी आहेत आणि ती व्यक्ती अनेकांना फसवणूक करते। त्यामध्ये अनेक लोकांचं नाव आहेत, अनेक हाय प्रोफाईल देखील नावं आहेत आणि ती जी तृतीयपंथी आहे तिने ज्याला पीडित केलेलं आहे, ज्याची छळवणूक केलेली आहे, खंडणी मागितलेली आहे, फसवणूक केलेली आहे, असे एक व्यक्ती आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत काय काय प्रकार घडले आपण ते जाणून घेणार आहोत। तुमचं नाव कृपया सांगा आणि कोण ही तृतीयपंथी व्यक्ती आहे जिने तुमची ब्लॅकमेल केलं आहे, तुम्हाला फसवणूक केलेली आहे? आणि माझं नाव ॲडव्होकेट रवी यादव आहे। हे तृतीयपंथी जे आहेत ते माझे सख्खे भाऊ आहेत। त्यांनी बरेच MP MLA मिनिस्टरला त्यांच्याशी फ्रेंडशिप ठेवून त्यांना इमोशनली ब्लॅकमेल करून त्यांना सेक्सुअली सेड्यूस करून त्यांचा प्रायव्हेट व्हिडिओ कारण त्याच्या स्क्रीनशॉट त्याच्या मोबाईलमध्ये ठेवून त्यांना ब्लॅकमेल करून त्याला मोठी पोस्ट हवं आहे महाराष्ट्र शासनामध्ये, MLC पाहिजे, त्याला मोठी पोस्ट पाहिजे म्हणून ते हे सगळं त्यांच्याकडे पुरावा ठेवून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रकरण चालू आहे। आणि तो मला पण नाही त्यांनी हे केला, माझ्यावरती पण त्यांनी खोटी रेपची कंप्लेंट टाकली आणि माझ्यासोबत त्यांनी पण ब्लॅकमेल आणि एक्सटॉर्शन केलेली आहेत। असा प्रकार त्याने चालू आहे आणि असा बरेच लोक आहेत, इनोसेंट पर्सन आहे, ज्यांच्यावरती त्यांनी खोटी तक्रार करून त्यांचा ट्रान्सजेंडर होण्याचा फायदा घेतो आणि ऑफिसरवरती पण तो दबाव आणतो आणि त्यांच्यावरती पण ते दबाव आणून ते आपली दुश्मनी जे त्यांचं काय आहे ते सगळं त्याच्या पर्सनल जे आहे ते सगळं सॅटिस्फाय करतो असं त्यांनी। यात आपण हाय प्रोफाईल लोक कोण कोण आहेत ते तर पुढे बघणार आहोत। सुरुवातीला तुमच्यासोबत काय प्रकार घडला ते सांगा। माझ्यासोबत त्यांनी आता खूप वर्षापासून तो माझ्यावरती खोटी तक्रारे, खोटी कंप्लेंट्स, खोटी रेपची तक्रारे असं तक्रार देऊन पोलीस स्टेशनमध्ये मला बोलवून मला हरासमेंट करण्यात येत होता, माझ्यावरती दबाव टाकण्यात येत होता की तुम्ही ह्याच्या ते जे काय आहे तुम्ही सेटल करून टाका। मी त्याला पैसे पण दिलेले आहेत, त्याला त्याची नीड पण पूर्वी केलेली आहे। पैसे दिली आहे, माझ्याकडे रेकॉर्ड आहे, मी तुम्हाला देणार, सगळे पुरावा मी देणार पोलिसांना। मी तक्रार पण दिलेली आहे पोलिसांना की माझ्यावरती जे काय झालेलं आहे ते खंडणी झालेली आहे। तक्रार कधी केली? हे प्रकरण सुरू करून तक्रार मी 2020 पासून आता कंटिन्युअस आहे। माझ्याकडे त्याचे खूप व्हॉट्सअप चॅट पण आहे, मेसेजेस पण आहे। तुम्ही जेव्हा हे व्हॉट्सअप चॅट आणि मेसेजेस वाचणार तुम्हाला माहिती पडेल की त्यांनी माझ्यावरती कशा प्रकारे त्यांनी ब्लॅकमेलिंग, इमोशनल ब्लॅकमेलिंग आणि धमक्या देत होता, ते सगळं माझ्याकडे पुरावे आहेत। संजीव तावडे जे कुरार पोलीस स्टेशनचे सिनियर पी आहेत, त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती रंगेहात लाच घेताना। ते प्रकरण काय, तुम्ही त्यातले तक्रारदार होता असं समजतंय आणि काय नेमकी तुमच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता का आणि त्याच्यानंतर त्यांनी तुमच्याकडून खंडणी मागितली का? काय प्रकरण झालं होतं ते? मला 21 जानेवारी 2026ला फोन आला। PSI जाधव म्हणून आहे त्या कुरार पोलीस स्टेशनमध्ये, त्यांनी मला फोन केला। त्यांनी बोलले की सिनियर साहेब तुम्हाला बोलवत आहे, तुम्ही या लवकर पोलीस स्टेशनमध्ये। मी पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा गेलो तेव्हा मी पाहिले की पाहुणे यादव तिकडे बसलो आहे आणि मी हे बघून मला तर थोडा घाबरलो मी। तर पाहुणे यादवशी काय आहे, कसं हीच ती तृतीयपंथी व्यक्ती तुमचा भाऊ? माझा भाऊ। त्यांनी मला सांगितले तेव्हा मला समजला की ते लोक मला तिकडे बोलवून मला इलिगल डिटेन करणार। मी तिकडे पोलीस स्टेशनमध्ये आतमध्ये गेलो नाही, मी बाहेरून निघून गेलो। मी त्यांना फोन केलो, मी 22 तारखेला नेक्स्ट तुम्हाला तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये सकाळी येतो। मी सकाळी जेव्हा 11 वाजता तिकडे गेलो, संजीव तावडे आले, ते DCP साहेब पण होते, त्यांची मीटिंग होती। मीटिंग जेव्हा संपली त्याच्यानंतर संजीव तावडेने मला ते त्यांच्या कॅबिनेटमध्ये बोलवून घेतले। त्यांनी मला सांगितले तुमचं हे प्रकरण काय आहे, पाहुणे यादवने तुमच्यावरती रेपच्या कंप्लेंट दिल्या आहे, तुम्ही त्याची काय नीड आहे जे तुम्ही पूर्ण नाही करणार तर तुमच्यावरती FIR दाखल होईल। मी बोललो साहेब मला तेच खोटी तक्रार आहे, माझ्याकडे सगळे पुरावा आहेत, मी त्याच्यावरती स्वतःही खूप बरेच कंप्लेंट केलेली आहे, माझ्याकडे सगळे पुरावा, तुम्ही मला एकदा हे द्या, संधी द्या, मी तुम्हाला सगळा पुरावा दाखवतो। पण त्यांनी मला बोलले की नाही तुमचं असं आहे, तुम्ही हे पूर्ण करून टाका। आणि मला नंतर माहिती पडला की संजीव तावडे आणि पाहुणे यादवचा खूप जवळचा संबंध होता। त्यांचा व्हॉट्सअप चॅट तुम्ही एकदा व्हेरीफाय करणार संजीव तावडे आणि ह्यांचा, तुम्हाला कळेल कसा सारखा त्यांचा संबंध होता। कसे संबंध होता तुम्ही एकदा बघा, तुम्हाला माहिती पडेल कसा होता। तुम्ही बघितलं का कशा प्रकारे? मला माहिती पडलं आहे, मी बघितलो आहे जेव्हा त्यांना अटक करण्यात आली त्याच्यानंतर मी बघितलं आहे पाहुणे यादवचा चॅट, त्याच्यामध्ये आहे सगळं त्यांचा गुड मॉर्निंगचा मेसेज, गुलाब भेटण्याचा, दिल पाठवण्याचा असा मेसेज सगळं आहे त्याच्यामध्ये, त्याच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये।
आणि मला पैशाची डिमांड केली गेली तिकडे. मला इलिगली डिटेन ठेवला संजीव तावडेने. त्याच्यानंतर माझ्यावरती पैशाची मागणी करण्यात आली. 25 लाखचा डिमांड केले. मी 2 लाख त्या दिवशी देऊन मी सुटलो होता. त्याच्यानंतर जे पैसे बाकी होते 30 तारीखला पवन परत पोलीस स्टेशनमध्ये आला. परत 2 पोलीस माझ्या ऑफिसमध्ये आले, मला बोलवून घेतले. मी घाबरलो होतो, मी पोलीस स्टेशनमध्ये नाही गेलो. नंतर त्यांनी पैसे जे बाकी होते त्याची मागणी करत होते आणि त्याच्यानंतर मी पडून गेलो. 2-3 दिवसाच्या नंतर मी अँटी करप्शन ब्युरोच्या ऑफिसमध्ये मी तक्रार दिली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने अँटी करप्शन ब्युरोचे ऑफिसर त्यांनी माझी तक्रार व्हेरीफाय केली. त्यांना जेव्हा सगळं गोष्टी माहिती पडला, तर सगळा फॅक्ट माहिती पडला, त्यांनी रेड टाकली आणि रेडच्या नंतर त्यांना रेड हँडेड संजीव तावडे आणि त्यांच्या एक ऑफिसरला अटक करण्यात आली. त्यांच्यावरती गुन्हा पण दाखल झाला आणि त्या प्रकारे त्यांचा हे प्रकरण चालू होता. खोटी रेपची कंप्लेंट टाकून पैशाची डिमांड करत होते. आणि त्यांचा दुसरा एक मोटिव्ह होता, ते झिरवाल साहेबांच्या सोबत त्यांचा काहीतरी अनैतिक संबंध होता. त्या व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये होता. त्या व्हिडिओच्या पण डिमांड करत होते की तुम्ही व्हिडिओ पण म्हणजे संजीव तावडेंचं तुम्ही नाव घेतलं त्यावेळी आणि इतरही जे हाय प्रोफाईल लोक आहेत जे की MP असतील तुम्ही म्हटल्याप्रमाणे आणि मिनिस्टर असतील यांच्यासोबत त्याचे संबंध आहेत आणि त्यांचा वापर करून तुमची छळवणूक होती. माझी पण छळवणूक होत आहे आणि त्या जे MP आणि मिनिस्टर आहेत त्यांच्या पण छळवणूक होत आहे. पण ते कोणी समोर येत नाही आहे, कारण की त्यांच्याकडे असं काही नाही आहे की ते समोर येणार, त्यांच्या पण बदनामी होणार आणि त्यांचा पण पद जाईल आणि त्यांच्या पण ते हे त्यांच्यावरती पण हे होणार, प्रश्न उठणार. तुम्ही कसा त्यांच्यासोबत हे सगळं करत होता. किती लोक असू शकतात मग असं बरेच MLAs आहे, असं बरेच MPs आहे, मिनिस्टर पण आहे. त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. आणि मी आता पुढे हे पण सांगतो की पुढचा नंबर तुमचा पण होऊ शकतो आणि दुसरे MLA पणचा होऊ शकतो. पण ते सगळं हे जे आज चालू आहे प्रकरण त्याच्यामध्ये त्यांना पण ह्या कळले पाहिजे की हे जे होत आहे, पवन यादव जे करत आहे त्यांनी ब्लॅकमेलिंग, ते सगळं स्टॉप व्हायला पाहिजे आणि त्याच्या चौकशीची जांच पण होईल पाहिजे. आणि माझ्या जीवाला धोका पण आहे, माझ्या फॅमिलीच्या जीवाचा पण धोका आहे, कारण की हे सगळं आता असं बाहेर आलं आहे. ते सगळं माझ्या पार्टी पडणार, मला जीव मार होण्याची शक्यता पण आहे, कारण की मी पवन यादवला ओळखतो. तो काही पण करू शकतो माझ्यासोबत. ओके, आपण बातचीत केली यांच्यासोबत. आपण बघितलं की त्यांनी आरोप केलेला आहे त्यांचा स्वतःचा भाऊ पवन यादव याच्यावरती, जो की कथित तृतीयपंथी आहे आणि मोठमोठ्या लोकांना हेरतो. आणि नुकतंच त्यांच्यासोबत सुद्धा खंडणी जी आहे ती उकळणूक केलेली आहे. संजीव तावडे यांच्या माध्यमातून त्यांच्यावरती चुकीचा गुन्हा दाखल केला. ACBची जी केस होती, संजीव तावडे यांना ACBने अटक केली, ती देखील चर्चेत आलेली होती. आणि आपण बघतोय की त्याच प्रकरणात हे तक्रारदार होते आणि त्यांच्याच स्वतःच्या भावाविरोधात त्यांनी गुन्हा दाखल केलेला होता. अनेक गुन्हे जे आहेत ते देखील दाखल केलेले आहेत, खंडणीचे असतील किंवा फसवणुकीचे असतील. आपण बघितलं यामध्ये त्यांची स्वतःची नव्हे तर अनेक जे त्यांनी मंत्र्याचं देखील नाव घेतलेलं आहे, तसेच अनेक जे खासदार आमदार आहेत त्यांचे देखील यामध्ये नाव समोर येत आहे. आणि आपण बघतोय की अशी फसवणूक जी आहे ती या तृतीयपंथीयाकडून केली जाते आणि याच्यावरती कारवाईची मागणी जी आहे ती यांच्यावरतीनं करण्यात येते. कॅमेरा पर्सन जितेन वेंद्रेसह मी गायकवाड, NDTV मराठी, मुंबई.